पुढे बघूयात. रायगड प्राधिकरण समितीवरनं संभाजीराजेंची हकालपट्टी करा अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली. संभाजीराजेंनी 31 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय असा गंभीर आरोप हाकेंनी केलाय. दरम्यान नागपूरमधील हिंसाचार मंत्री नितेश राणेंमुळे झाला असा आरोप देखील हाकेंनी केला. हाकेंच्या या मागणीमुळे नव्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्रामधलं सामाजिक वातावरण, महाराष्ट्र म्हणजे मराठी माणसांचा, छत्रपती शिवरायांप्रती इतर लोकांची असलेली आस्था यांना नाकारायची आहे का? संभाजी ब्रिगेड एका बाजूला बहुजनांचं नाव घेते आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक माणसांना विरोध घेते, प्रत्येक माणसाच्या हेतूविषयी शंका उपस्थित करते. हे कशाचं लक्षण आहे? त्यामुळे अशा अनेक प्रश्न आहेत. मुळात छत्रपती संभाजी भोसलेंचा त्या रायगड विकास प्राधिकरणावरून पहिल्यांदा हकालपट्टी करण्यात यावी. विशाळगडाप्रमाणे जर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबतीमध्ये, त्या स्थळाच्या बाबतीमध्ये जर काही घटना घडली तर महाराष्ट्रामधला धनगर समाज अजिबात खपवून घेणार नाही. पुढे बघत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याच्या छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीविरोधात बीडमध्ये धनगर समाज आक्रमक झाला. अहिल्यादेवींच्या जयंतीची तारीख निवडून महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे का असा सवाल बाळासाहेब दोडतले यांनी विचारलाय. तर राज्यात छत्रपतींनी असंतोष पसरवण्याचं काम करू नये, तसंच वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला हात लावाल तर गाठ आमच्याशी असा थेट इशारा धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले यांनी दिला. आमचा इशारा आहे राजेंना की तुम्ही वाघ्या कुत्र्याला हात लावायचं तर सोडा, आता तुम्ही बघू पण शकणार नाहीत. तुम्ही तिकडे बघण्यापूर्वी रायगडाच्या पायथ्याशी आणि महाराष्ट्रातला हा धनगर समाज असलेला हा रायगडाच्या दिशेने लवकरच निघेल. तुम्हाला तिकडे फिरकू सुद्धा देणार नाही एवढी ताकद आता धनगरांमध्ये, या होळकरांच्या लेकरांमध्ये आहे.